एका वर्षानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? जॉब मिळणार आहे. आता ह्या एका वर्षामध्ये तुम्हाला भंडार ठेवलेला आहे. हॉस्पिटलमध्ये शिकण्यासाठी खूप काही गोष्टी, पण आपण काय करतो? आपण प्रॉपर जे शिकायचं ते शिकतो का? लक्ष देतो का? नाही. मग या एका वर्षानंतर तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल तर तुमचा जॉब डिपेंड करतो तुमच्या एका वर्षात घेतलेल्या नॉलेज. तुम्ही काय शिकलेले त्याच्यावरतीच तुम्हाला जॉब मिळणार. बऱ्याच आता सगळे पास झाले, सगळ्यांना समजा चांगले मार्क मिळाले, पण कोणी 5,000वर जॉब करतं, कोणी 15,000वर करतं, कोणी 20,000वर करतं. याचं कारण काय? तर 20,000वाला जो आपण जो पेमेंट घेतो ते एका वर्षामध्ये खूप काही प्रॉपर लक्ष देऊनच काम केलं असतं. जे 5,000वाले असतं ते काय असतं? करू. तुम्हाला इथं जरी तुम्ही पास झाले पण तुम्ही खरोखर पास कधी होणार? तर ज्यावेळेस तुम्हाला प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचं नाव माहीत असेल, त्याचं काय कार्य हे माहीत असेल तरच तुम्हाला भविष्यात जॉब मिळतील. नाही तर तुम्ही असे 10 वेळेस जरी नर्सिंग कोर्स केले तर तुम्हाला जॉब मिळणार नाही. आलं लक्षात? प्रत्येकाने आपली नख दाखवा. परिचारिका आपले नख, आपली सगळ्या केश, भूषा, सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित पाहिजे. आलं लक्षात?